नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांतमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपल्यासोबत संभाजीनगर शहराचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आहे. सर, आम्ही लहानपणी बघत होतो की शहर आशिया खंडातल्या सगळ्यात वेगानं वाढणाऱ्या शहरापैकी एक होतं. इस शहर को हुआ क्या? गंदी राजनीती ने खा गया है. जे घटिया राजनीती आपल्या शहरामध्ये, जातीची राजनीती जेव्हा सुरू झाली तेव्हापासून या शहराचा विकास जे आहे तो थांबलेला होता. कारण कोणीही इथे निवेश करणार नाही जोपर्यंत इकडचे सामाजिक सलोखा नसणार आहे. आम्ही आल्यानंतर खूप सारे प्रयत्न केले आणि आज पुन्हा ते त्याच ट्रॅकवर येत आहे जे आपण तुमच्या लहानपणापासून जे बघितलं होतं, जे ऐकलं होतं की एशियातला फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे म्हणून. पण आम्ही सगळं मिळून प्रयत्न करू पुन्हा ते टॅग आपल्याला मिळण्यासाठी. सर, कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही यावेळी इलेक्शन लढताय? कोणत्या मुद्द्यांवर फोकस असणार आहे? काय आहे की जे सत्तेमध्ये होते ते कोणत्या मुद्द्यावर आज इलेक्शन लढत आहे हे प्रश्न विचारण्याची खूप आवश्यकता आहे. कारण सत्तेमध्ये राहून आपण 75 वर्षांनंतर आपण पाण्यासाठी लढत आहे, आपण रस्त्यासाठी लढत आहे, आपण ड्रेनेजसाठी लढत आहे. याचा अर्थ हे आहे की जे सत्तेमध्ये बसलेले होते कुठेतरी त्यांचा फेलियर होता. म्हणून आपण आज काही मोठी गोष्टीसाठी आपण लढत नाही आहे. तुम्ही कोणत्याही सामान्य माणसाला कोणत्याही एरियामध्ये जाऊन विचारा की त्यांचा मुद्दा काय आहे, ते म्हणतील पाणी पाहिजे आम्हाला, ड्रेनेजची लाईन वाहते असणे. तर हे बेसिक प्रॉब्लेम्स आपण ॲड्रेस नाही केले. सत्तेमध्ये राहून फक्त पैसे कमावण्याचे जे धंदा केलेले आहे ते भाजपवाले असू द्या किंवा शिवसेनेवाले, 30-30 वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगलेली आहे. हे प्रश्न मला विचारण्याच्या अगोदर त्यांना विचारले तर बरं होईल. सर, मला हाच प्रश्न विचारायचा. मी सुद्धा मराठवाड्यातला आहे. तर आम्ही लहानपणापासून पेपरमध्ये वाचतो की समांतर पाईपलाईन होते कधी? म्हणजे आम्ही आता फिरून लोकांशी बोलतोय तर 10 दिवसाला पाणी येतं. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपला वजन दाखवण्यासाठी तेव्हा एक नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची होती तर 2 वर्षामध्ये त्यांनी बांधून टाकली. त्यांना इकडच्या लोकांचे काही देणं घेणं नाही आहे. त्यांना माहीत आहे की आपण एक लोकांमध्ये भीती निर्माण करू, हिंदू मुस्लिम करून, मंदिर मस्जिद करून, अशाच मुद्दे घेऊन आपण निवडणूक जिंकू इथे. इतकं काय रॉकेट सायन्स आहे का की 50 किलोमीटरपासून आपल्याला लाईन टाकायची होती, एक 5-25 टाक्या बांधायच्या होते आणि आपल्याला पाणी मिळालं असतं. पण भारतीय जनता पार्टीचे खासदार राज्यसभेतले सुभाषचंद्र झी न्यूजचे मालिक, त्यांची कंपनी होती समांतर, त्यांना ते ठेका द्यायचं होतं. आम्ही विरोध केला म्हणून त्यांना हाकलून दिलं आम्ही. सर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा. म्हणजे मला पॉलिटिकल जायचंच नाही आहे, हे शहर माझं आहे, मी मराठवाड्याचं आहे. तर मला विचारायचं आहे की खान की बान या राजकारणातून आता तरी औरंगाबाद बाहेर येणार का? नाही, खूप सारे बाणचे जे लोक आहे ना त्या या खानला मतदान केलेले आहे. लोकसभेमध्ये पण केलेले आहे, विधानसभेमध्ये पण केलेले आहे आणि पुन्हा या खानला खूप सारे जे हिंदू शिक्षित मुलं आहे, मुली आहे, एज्युकेटेड यंगस्टर्स आहे, प्रोफेशनल्स आहे, ते जात धर्म बघणार नाही. ते जे लोक काम करतील त्यांच्यासोबत राहणार आहे. सर, शेवटचा प्रश्न, मी तुमचा फार वेळ घेत नाही, तुम्ही प्रचारात बिझी आहात. शेवटचा प्रश्न, ही सध्या भाजप वेगळी लढते, शिवसेना शिंदे गट वेगळे लढतंय, अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, तुम्ही वेगळे लढताय. कसं बघता समीकरण महानगरपालिकेचं? 16 तारखेला नाही का त्या कोण्यापासून नाही का या कोपऱ्यापर्यंत इथे थांबण्यासाठी जागा नसणार तुम्हाला. इतकं जल्लोष इथे असणार 16 तारखेला. तुम्हाला कळेल की 16 तारखेला काय निकाली. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीसाठी.